भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं भगवद्गीतेमध्ये सांगितलं, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान म्हणतात, कोणत्या जीवाच्या जन्माच्या, वर्षाच्या, महिन्याच्या, सप्ताहाच्या, दिवसाच्या, घंट्याच्या, मिनिटाच्या, सेकंदाला कोणत्या जन्मामध्ये आपण कोणतं कर्म केलेलं आहे हे सगळं कर्म परमात्म्यानं लिहून घेतलेलं आहे. आता या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होईल का? शास्त्राचा सिद्धांत आहे, अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. शुभ कर्म अशुभ कर्म दोन्ही आपल्याला भोगावं लागणार. शुभ कर्म भोगूनच नष्ट होणार, अशुभ कर्म तेही भोगूनच नष्ट होणार. मग काय करायला पाहिजे? एक उपाय आहे. ज्या वेळेस भगवंताचं चिंतन करून जर एखादं कर्म तुमच्याच्यानं घडलं तर त्या चिंतनाच्या प्रभावानं हे कर्म पाण्यावरची रेष होतो. आणि भगवंताचं विस्मरण करून जर संसार संबंधी कर्म करताल तर ते कर्म दगडावरची रेष होतंय. पाण्यावरची रेष सहज मिटून जाते, दगडावरची रेष मिटत नाही. त्याप्रमाणे भगवंताला सोडून केलेलं कर्म महान दुःखाचा अधिकारी बनवतंय. म्हणून काय करायला पाहिजे? कशाच्या योगानं आपलं केलेलं पापाचरण, नाना प्रकारचे दुर्गुण, वासनेच्या योगानं केलेले पापाचरण हे कसे नष्ट होतील? एक उपाय आहे. काही पाप कर्म तप केल्यानं नष्ट होतात, काही पाप कर्म पूजा केल्यानं नष्ट होतात, काही पाप कर्म उपवास केल्यानं नष्ट होतात, काही पाप कर्म तीर्थयात्रा केल्यानं नष्ट होतात. आणि सगळेच पाप कर्म नष्ट करण्यासाठी एक उपाय, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. सगळ्या पापाचं शमन होईल फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मंगलमय भजन करा, नाम जप करा. नाम सर्व पापाला नष्ट करतय. जय जय राम, कृष्ण हरी.